वेलकम स्टुडंट्स. आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2 आपला कंटिन्यू करतोय पुढं. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 25 पर्यंतचे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले. काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला रेफरन्स देऊन होमवर्क करायला सांगितले, ते वेळेच्या वेळेस पूर्ण करा. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 26 बघा काय विचारलं बघा. 26 क्वेश्चन मध्ये इफ pth, qth and rth terms of a GP are x, y, z respectively, find the value of x raised to q minus r into y raised to r minus p into z raised to p minus q. याची तुम्हाला व्हॅल्यू विचारली बघा. pth टर्म, qth टर्म, rth टर्म, जसं आपलं nth टर्म असते की नाही, nth टर्म, तशी ही pth टर्म आहे, qth टर्म आहे, rth टर्म आहे, जी x y z तुम्हाला दिलेली आहे. आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक एक्सप्रेशन तुम्हाला त्यांनी विचारलं. आता पहिली गोष्ट मला सांगा, जीपी मध्ये nth टर्मचा फॉर्म्युला काय असतो, तर a into r raised to n minus 1. आता हा जो r असतो ना, ह्याला आपण कॉमन रेशो असं म्हणतो. मग जसं nth टर्म ही जी आहे ती a into r raised to n minus 1, मग तशी pth टर्म जी असणार आहे, pth टर्म, तर a into r raised to n minus 1 च्या जागी p minus 1 येणार आहे. असंच qth टर्मच्या वेळेस a into r raised to q minus 1. मग rth टर्मला काय प्रॉब्लेम आहे माहितीये, rth टर्मला हे बघा tr ला बघा, rth टर्मला a into r raised to r minus 1 अशी टर्म बघा. मग हा r आणि हा r यात कन्फ्युजन होईल. मग याला साधा पर्याय करायचा अशा वेळेस की म्हणजे एकदा कॅपिटल r अज्युम करायचा. या nth टर्म मधला जो r असतो ना आपला, तो कॅपिटल, आणि हा r मात्र आहे तसं ठेवायचं. असं दोन दोनदा यायला लागलं, pth टर्म, qth टर्म, rth टर्म, तर एवढा चेंज करायचा. ठीक आहे. तर ही जी टर्म आहे nth टर्म, ती a into कॅपिटल r raised to n minus 1 करायची, आणि मग पुढे आपला प्रॉब्लेम नेहमीसारखा कंटिन्यू करायचा. ठीक आहे. बघा, इव्हन तुम्हाला अगदीच वाटलं तर त्यातला a देखील कॅपिटल केला तरी चालू शकतो. बघा, a into r raised to, सगळ्यात सोपं कॅपिटल a करा, a into r raised to n minus 1 असं आपण फॉर्म्युला तरी चालतो. सोल्युशन बघा, nth term of a GP is given by Tn equals हे बघा a into r raised to n minus 1. म्हणजे प्रश्न काय, मग त्यांनी तुम्हाला pth टर्म, qth टर्म आणि rth टर्म त्यांनी काय काय दिल्यात सांगा. तुम्हाला काय दिल्यात, तर x y z दिल्यात. बरोबर. हे बघा, गिवन म्हणूया आपण, गिवन. सांगा pth टर्म म्हणजे tt काय दिले, x. qth टर्म म्हणजे tq काय दिलं आपल्याला, y. qth टर्म y. बरोबर आहे. pth टर्म, qth टर्म आणि काय बघा शेवटी pth टर्म आणि rth टर्म. म्हणजे tr, rth टर्म काय दिले तुम्हाला, z दिले. ठीक आहे. मग आता मला सांगा, जसा nth टर्मचा फॉर्म्युला आहे tn म्हणजे a into r raised to n minus 1. फक्त एवढा बघा, n कुठे आहे, वरती इंडेक्स मध्ये. मग मला सांगा tp चा फॉर्म्युला काय आहे, सांगा. tp म्हणजे काय सांगा, तर a into r raised to p minus 1. ही टर्म तुम्हाला x दिलेली आहे. सांगा बरं tq चा फॉर्म्युला काय आहे, a into r raised to q minus 1. ही टर्म तुम्हाला त्यांनी y दिलेली. आणि tr बघा, हे या r साठी मी चेंज करायचं. tr म्हणजे काय दिलं सांगा, a into r raised to r minus 1. ही टर्म तुम्हाला काय दिलेली आहे, z इक्वेशन 1. आता कोणाची व्हॅल्यू तुम्हाला विचारली आहे सांगा, ते खाली आपण द्यायचं. सांगा फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय विचारले आपल्याला, x raised to q minus r into y raised to r minus p into z raised to p minus q. याची तुम्हाला व्हॅल्यू त्यांनी विचारली या एक्सप्रेशन. काही नाही, फक्त इंडायसेस व्यवस्थित जमले पाहिजे, फार सोपं. चला पहिल्यांदा मला x म्हणजे काय रिप्लेस करायचं, x बरोबर बघा इक्वेशन मध्ये, तर a into r raised to p minus 1, आणि त्याला पुन्हा रेस टू किती आहे सांगा या टर्मला, q minus r into y. y म्हणजे काय, तर a into r raised to q minus 1, आणि त्याला रेस टू किती आहे सांगा, r minus p into
Z म्हणजे काय तर a इंटू आर रेस टू आर मायनस वन, त्याला रेस टू काय आहे सांगा तर p मायनस क्यू. हे कुठनं आणलं आपण फ्रॉम इक्वेशन 1. आता इथे तुम्हाला इंडायसेसचे रूल कसे वापरायचे बघा. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा a इंटू बी ब्रॅकेट रेस टू m म्हणजे काय सांगा a रेस टू m इंटू b रेस टू m सेपरेट पॉवर्स. ठीक आहे p रेस टू. आता समजा यात b ला देखील ऑलरेडी काहीतरी पॉवर आहे असं समजा. फॉर एक्झाम्पल b ला r पॉवर आहे असं समजा. तर काय झालं असतं हे बघा a रेस टू m तर झालं असतं, b रेस टू r परत त्याला रेस टू m झालं असतं की म्हणजे r इंटू m याचं मल्टिप्लिकेशन झालं असतं, b रेस टू r इंटू m असं मल्टिप्लिकेशन झालं असतं. लॉज ऑफ इंडायसेस फक्त व्यवस्थित जमले पाहिजे. आता बघा a रेस टू हे q मायनस r इंटू r रेस टू पहिल्यांदा ब्रॅकेट मध्ये p मायनस वन आहे त्याला पुन्हा रेस टू काय सांगा q मायनस r. मग पॉवर रेस टू पॉवर असेल तर आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे काय वापरतो बघा मी a रेस टू m त्याला परत रेस टू n असेल तर हे a रेस टू mn ह्याचं मल्टिप्लिकेशन करतात. परत हे झालं यांचा. आता इथे बघ a रेस टू हे r मायनस p ऍज इट इज इंटू हे r रेस टू q मायनस वन इंटू r मायनस p पुन्हा इंटू हे a रेस टू हे p मायनस q ऍज इट इज इंटू r रेस टू r मायनस वन इंटू p मायनस q. हे आपण एक्सपांड करू. आता सगळे ज्याला a जे टर्म्स आहेत ना ते मी एकत्र करणार आहे. बघा a रेस टू q मायनस r इंटू a रेस टू r मायनस p इंटू a रेस टू p मायनस q इंटू r रेस टू दोन ब्रॅकेट p मायनस वन इंटू q मायनस r इंटू r रेस टू q मायनस वन इंटू r मायनस p इंटू r रेस टू r मायनस वन इंटू p मायनस q. काय केलं समजा आपण मल्टिप्लिकेशन मध्ये सगळे a एकत्र केले आणि सगळे r चे टर्म्स देखील काय केले आपण एकत्र केले. ओके. आता मला सांगा इंडायसेस मधला पहिला रूल आपला नेहमीचा जो कॉमन मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस मीन्स एडिशन ऑफ पॉवर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजे काय एडिशन ऑफ पॉवर. म्हणजे इथं रूल लिहितोय बघा साइडला लिहितो मी. a रेस टू m इंटू a रेस टू n म्हणजे a रेस टू m प्लस n असते की मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस मीन्स एडिशन ऑफ पॉवर्स. a रेस टू m इंटू a रेस टू n इक्वल्स a रेस टू m प्लस n. मला सांगा हे तिघांचे बेसिस सेम आहेत की नाही बघा आणि यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे वरच्या पॉवर्स ऍड करायच्या. बघा ही स्टेप व्यवस्थित सांगा a रेस टू पॉवर्स सगळे ऍड करायचे ना q मायनस r प्लस r मायनस p प्लस p मायनस q. असंच इथं पण तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे की नाही बघा म्हणजे यांचे पण पॉवर्स काय होतील ऍड होतील इंटू r रेस टू चला पॉवर्स ऍड करा ब्रॅकेट p मायनस वन इंटू q मायनस r प्लस q मायनस वन इंटू r मायनस p प्लस हे r मायनस वन इंटू p मायनस q. हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणजेच काय झाले तर एडिशन ऑफ पॉवर्स. ओके. हे आपण त्यांचे पॉवर्स ऍड करतोय आता. आता बघा इक्वल्स a रेस टू इथं चेक करा q पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल r पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल p पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल म्हणजे a रेस टू 0 शिल्लक राहील इंटू आता r रेस टू फक्त आता मल्टिप्लिकेशन सगळे एक्सपान्शन करायचं आपल्याला
पहिले ह्या दोन ब्रॅकेटचं बघा, पी इंटू क्यू, किंवा मी असं जरा बघा थोडं मोठं दिसावं तुम्हाला म्हणून मी कारण ते लहान अक्षर झाले त्यामुळे कळत नाही. बघा यांचं एक्सपान्शन आहे बघा, इथं बघा पी इंटू क्यू पी क्यू, पी इंटू मायनस आर मायनस पी आर, मायनस वन इंटू क्यू मायनस क्यू, मायनस इंटू मायनस प्लस आर. या दोघांचं एक्सपान्शन जसं मी साईडला करून दाखवलं ना, असंच आता हे सगळ्यांचं कंटिन्यू प्लस क्यू इंटू आर क्यू आर. तुम्ही लिहून करताना तुम्हाला समजायला लागेल, जरी अक्षर थोडीशी लहान असली तर क्यू इंटू आर क्यू आर, मायनस क्यू इंटू पी म्हणजे पी क्यू, मायनस वन इंटू आर म्हणजे आर, मायनस इंटू मायनस पी म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस पी, आर इंटू पी पी आर, आर इंटू मायनस क्यू मायनस क्यू आर, मायनस वन इंटू पी मायनस पी, मायनस इंटू मायनस प्लस क्यू झाले. ओके, असं आपण काय केलं होतं, हे ब्रॅकेट एक्सपांड सांगा. ए रेस टू 0 म्हणजे किती 1. आता आर रेस टू बघा लक्षात, त्याचं कॅन्सलेशन पहिले मी दाखवतो मग सांगतो तुम्हाला. बघा पी क्यू पॉझिटिव्ह पी क्यू निगेटिव्ह कॅन्सल, पी आर निगेटिव्ह पी आर पॉझिटिव्ह कॅन्सल, मायनस क्यू म्हणजे निगेटिव्ह क्यू आणि इकडे पॉझिटिव्ह क्यू कॅन्सल, पॉझिटिव्ह आर इथं निगेटिव्ह आर कॅन्सल, क्यू आर पॉझिटिव्ह क्यू आर पॉझिटिव्ह क्यू आर निगेटिव्ह कॅन्सल, पी पॉझिटिव्ह आणि पी निगेटिव्ह कॅन्सल. बघा सगळे टर्म्स कुठलेही शिल्लक नाही बघा, तसे टर्म सगळे टर्म्स काय झाले त्यातले कॅन्सल. आणि यावर तुम्ही लिहाल ना त्यावेळी तुम्हाला ते कळेलच. इंटू आर रेस टू 0 म्हणजे थोडक्यात 1 मल्टिप्लाइड बाय आर रेस टू 0 पण 1 आणि 1 इंटू 1 म्हणजे फायनल आन्सर 1. म्हणजे त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू किती आहे तर 1 आहे. फक्त इंडायसेस व्यवस्थित बघायचं तुम्हाला, बाकी याच्यात काही नाही. आता मी सोबत त्याला जोडूनच लगेच मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. तो जो 27th क्वेश्चन आहे त्याला वाटलं तर लिहून ठेवा तिथं. यातला आपला जो 27th क्वेश्चन आहे ना तो आधी वाचूया. काय म्हणले बघा त्यांनी, which two terms are inserted between 5 and 40 so that the resulting sequence is GP. 40 आणि 5 मध्ये कोणते दोन नंबर्स इन्सर्ट केले तर तो रिझल्टिंग सिक्वेन्स काय असेल जीपी असेल. ह्याला मी सिमिलर क्वेश्चन तुम्हाला आधी दाखवतो. तुम्ही एक्सरसाइज 2.4 काढा, एक्सरसाइज 2.4 काढा. मिळाला का सगळ्यांना? एक्सरसाइज 2.4 मिळाला. त्याच्यामध्ये 7वा क्वेश्चन आहे बघा, एक्सरसाइज 2.4. त्यामध्ये क्वेश्चन नंबर काय आहे सांगा 7 आहे. मिळाला का बघा? नंबर फक्त बदललेत रे, बाकी टाईप सेम आहे. त्यामुळे तुम्ही तो क्वेश्चन पाहून हा तुम्हाला सोडवता आला पाहिजे, सगळ्यांना यायलाच पाहिजे. विच टू टर्म्स आर इन्सर्टेड, 5 आणि 40च्या मध्ये दोन टर्म इन्सर्ट करा की ज्यांचा रेशो काय असेल, जे सिक्वेन्स काय असेल जीपी. तर त्याचा आन्सर सांगतो मी. हे बघा 5 आणि 40च्या मधले ते दोन नंबर्स तुम्हाला पाहिजेत ना, तर त्याचा आन्सर यायला पाहिजे 10 आणि 20. हे त्याचा आन्सर यायला पाहिजे. बघा याला ह्याने डिवाइड करा 2, याला ह्याने डिवाइड करा 2, याला ह्याने डिवाइड करा 2. रिझल्टिंग सिक्वेन्स इज जीपी. हे त्याचा आन्सर. प्रोसिजर मी तुम्हाला सांगितली. एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन नंबर 7 बघा, मी ते सोडवून दिलेले तुम्हाला, फक्त नंबर चेंज झालेले. हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा. ओके, आता मी 28 पासून पुढे दाखवतो. ओके, प्रश्न नंबर 28 खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का. हा खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक दोन वेळा हा प्रश्न, हा टाईप जो आहे तो जेईला सुद्धा रिपीट झालाय. हा टाईप पटकन लक्षात येत नाही, ह्याला प्रॅक्टिस असल्याशिवाय असले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. बघा पी क्यू आर आर इन जीपी, पी क्यू आर हे जीपी मध्ये, पी रेस टू 1/x, क्यू रेस टू 1/y आणि आर रेस टू 1/z हे तिन्ही टर्म्स इक्वल आहेत. असं असेल तर व्हेरीफाय वेदर XYZ आर इन, मग खाली ऑप्शन असतात XYZ आर इन AP, GP, HP किंवा AGP, अरिथमेटिक ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. आठवलं का AGP? तर असे खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात. हा परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे, जेईला पडलेला क्वेश्चन आहे. बघा पी क्यू आर आर इन जीपी, पी क्यू आर आर इन जीपी पुस्तकात लक्षात आहे. पी क्यू आर आर इन जीपी. मला सांगायच्या वेळी 3 टर्म्स जीपी मध्ये असतात.
एबीसी जेव्हा तीन टर्म्स जीपी मध्ये असतात तेव्हा बी स्क्वेअर इक्वल्स एसी असते की नाही सांगा. या टर्मचा स्क्वेअर म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट असतो किंवा बी अपॉन ए इक्वल सी अपॉन बी केलं तरी तेच मिळतं तुम्हाला. पण जर इथं पी क्यू आर जीपी मध्ये असतील तर क्यू चा स्क्वेअर हा पी इंटू आर इतका असला पाहिजे. हे झालं इक्वेशन 1. हे झालं इक्वेशन 1. आता पुढचा पार्ट काय मिळालं तुम्हाला पी स्क्वेअर इक्वल्स क्यू स्क्वेअर इक्वल्स पी आर. आता पुढे इन्फॉर्मेशन अशी आहे हे महत्वाचं आहे. पी रेस टू 1 by x equals q raised to 1 by y equals r raised to 1 by z हे तुम्हाला दिलेलं आहे गिवन. हे तिन्ही टर्म्स इक्वल आहेत असं तुम्हाला दिलेलं आहे. आणि मग एक्स वाय झेड एपी मध्ये आहेत का जीपी मध्ये आहेत का एचपी मध्ये आहेत का नन काही जे काय असेल ते तुम्ही विचारा. बघा आपलं पहिलं रिलेशन बघा क्यू स्क्वेअर इक्वल्स काय दिलं तुम्हाला पी आणि आर असं रिलेशन दिले. मग आता मी पहिल्यांदा हे दोघे इक्वेट करतो हे दोघे इक्वेट करतो आणि पी आणि आर या दोघांना इन द टर्म्स ऑफ क्यू आणणार आहे. इन टर्म्स ऑफ क्यू एकदा का तुम्हाला पी आणि आर इन टर्म्स ऑफ क्यू आणता आले की एक्स वाय झेड बरोबर तुम्हाला सापडतात एपी मध्ये आहेत का जी. त्यातले पी काय आहे आपल्याला शोधायचं त्यांनी एक्स वाय झेड आर एन एपी जीपी काय विचारते म्हणजे याचा अर्थ पी क्यू आर सगळे तुमचे काय त्यातले एलिमिनेट व्हायला पाहिजे. मग त्यासाठी बघा पहिल्यांदा मी हा पार्ट इक्वेट करतोय. कन्सिडर p raised to 1 by x equals q raised to 1 by y and इकडे बघा q raised to 1 by y किंवा लिहिताना मी r आधी लिहितो म्हणजे उलट लिहितो. हे आधी हे आणि हे इक्वेट करा. r raised to 1 by z equals q raised to 1 by y. ठीक आहे. आता सगळ्यात ही स्टेप महत्वाची आहे नीट लक्ष द्या. तुमची स्टेप महत्वाची आहे नीट लक्ष. या पार्ट मध्ये मला यातला p वेगळा करायचा आहे वेगळा p सेपरेट करायचा. मग यासाठी मी काय लिहितो रेजिंग RAISING रेजिंग x पॉवर ऑन बोथ साइड्स. यातला मला r सेपरेट करायचा आहे. z आहे बघा इथे काय लिहितो बघा रेजिंग RAISING रेजिंग z पॉवर ऑन बोथ साइड्स. रेजिंग z पॉवर ऑन बोथ साइड्स. सांगा जसं आपण स्क्वेअरिंग बोथ साइड करतो की नाही तसं रेजिंग x पॉवर ऑन बोथ साइड. मग याची x पॉवर करा ह्याची पण x पॉवर करा. मग करा सांगा p रेस टू 1 by x ची कितवी पॉवर करा x पॉवर करा इक्वल्स. मग इथं काय करा q रेस टू 1 by y ची पण कितवी पॉवर करा x पॉवर करा. अँड या पार्ट मध्ये रेजिंग z पॉवर म्हणजे ठीक आहे r रेस टू 1 by z ला z पॉवर करा इक्वल्स q रेस टू 1 by y त्याची देखील z पॉवर घ्या. मल्टिप्लिकेशन करा बघा म्हणजे p रेस टू 1 by x into x is equal to q रेस टू 1 by y into x and इकडे बघा r रेस टू 1 by z into z equals q रेस टू 1 by y into z. मग a रेस टू m रेस टू n वापर इथं x x कॅन्सल होतील म्हणजे फक्त p शिल्लक राहील. x कॅन्सल होतील म्हणजे p शिल्लक राहील इज इक्वल टू q रेस टू ह्याचं मल्टिप्लिकेशन झालं x अपॉन y अँड इथला r शिल्लक राहील z z कॅन्सल होईल इक्वल्स q रेस टू y अपॉन z. q रेस टू काय राहिलं सांगा y अपॉन z. ह्याला आपण लिहूया इक्वेशन 2 आणि वरचं रिलेशन आपल्याकडे इक्वेशन 1. ठीक आहे. आता मी काय लिहितो बघा फ्रॉम 1 and 2 फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 सांगा q स्क्वेअर इक्वल्स pr असं म्हटलेलं आहे बरोबर आहे. सांगा q स्क्वेअर इक्वल्स pr. q स्क्वेअर इक्वल्स pr. p म्हणजे कोण सांगा p म्हणजे तर q रेस टू x अपॉन y. r म्हणजे इनटू q रेस टू काय सांगा ते y अपॉन नाही सॉरी हे z अपॉन y बरं का चुकून मी सॉरी हे बघा z इंटू 1 म्हणजे z अपॉन y z पॉवर केले ना आपण. ठीक आहे.
आर म्हणजे काय सांगा, आर म्हणजे तर झेड अपॉन वाय, झेड अपॉन वाय. कळलं का मी काय केले? इक्वेशन 1 मध्ये बघा क्यू स्क्वेअर इक्वल्स पी आर आहे की नाही, हे बघा हे क्यू स्क्वेअर इक्वल्स पी आर. पी म्हणजे काय, इथं बघा क्यू रेस टू एक्स अपॉन वाय, आर म्हणजे काय क्यू रेस टू झेड अपॉन वाय, रिप्लेस केले. आता क्यू स्क्वेअर ऍज इट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन ऑफ पॉवर, म्हणजे क्यू रेस टू एक्स अपॉन वाय प्लस झेड अपॉन वाय. फक्त इंडायसेस व्यवस्थित यायला पाहिजेत बस, बाकी काही नाही. क्यू स्क्वेअर इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे वाय वाय, म्हणजे वरती काय झाले समजा क्यू रेस टू एक्स प्लस झेड अपॉन वाय. आता बेसिस दोघांचे सेम आहेत की नाही, म्हणजे इंडायसेस आपण इक्वेट करू शकतो. देयरफॉर 2 इक्वल्स एक्स प्लस झेड अपॉन वाय. वाय ट्रान्सफर केले की ट्वाइस वाय इक्वल्स एक्स प्लस झेड. ट्वाइस वाय इक्वल्स एक्स प्लस झेड असं रिलेशन आलं. आता मला जरा बाजूला येऊन सांगा, तुम्हाला मागं आपण अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन ह्या 3 कन्सेप्ट पाहिल्या होत्या. त्यावेळी तुम्हाला आठवतं का बघा, एबीसी जेव्हा एबीसी आर इन जीपी असेल, सॉरी एपी सो नॉट एबीसी जेव्हा एपी मध्ये असतील तेव्हा ट्वाइस द मिडल टर्म म्हणजे या दोघांची टोटल असते ए प्लस सी असते. मला सांगा ट्वाइस वाय इक्वल्स एक्स प्लस झेड आले, याचा अर्थ एक्स वाय झेड आर इन एपी असले पाहिजे. कारण बघा जर 3 टर्म्स एपी मध्ये असतील तर ह्याचे ट्वाइस म्हणजे या दोघांची ऍडिशन असते. याला थोडासा मागचा अभ्यास लागतो तर या गोष्टी कळतात. ट्वाइस वाय इक्वल्स एक्स प्लस झेड असेल तर ट्वाइस वाय म्हणजेच काय असणार आहे, एक्स प्लस झेड असणार. म्हणजे ही 3 टर्म्स कशामध्ये ते एपी मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. इफ ABC are in GP and ax square plus twice bx plus c equals 0 and px square plus twice qx plus r equals 0 have common roots. आता याला quadratic equation थोडं चांगलं कळलं पाहिजे ना काय, quadratic equation have common roots, then verify that किंवा prove that, मी prove that ची टर्म इथे लिहितो, then prove that pb square plus twice QBA साइन माइनस है बरं प्लस नहीं माइनस साइन, ट्वाइस QBA प्लस RA स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं. पुन्हा एकदा क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. काय म्हणलं बघा त्यांनी, इफ ABC आर इन GP आणि 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत तुम्हाला त्यांनी. मी इथे लिहितो ते दोन्ही इक्वेशन. हे बघा ax स्क्वेअर प्लस ट्वाइस bx प्लस c इक्वल्स 0 हे इक्वेशन, ax स्क्वेअर प्लस ट्वाइस bx प्लस c इक्वल्स 0 हे इक्वेशन, आणि px स्क्वेअर प्लस ट्वाइस qx प्लस r इक्वल 0 या 2 इक्वेशनना कॉमन रूट्स आहेत. कॉमन रूट म्हणजे काय सांगा, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा सोडवतो त्यावेळी त्याचं जे रूट मिळतं की नाही, तर याचा रूट आणि याचा रूट ह्यात कॉमन रूट आहे. कॉमन दोघांमध्ये एक रूट कॉमन असं असू शकतं ना. तुम्ही 10वीत कित्येक प्रॉब्लेम क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोडवले. समजा एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला 2 आणि -3 असे मिळाले आणि दुसऱ्या एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स तुम्हाला 4 आणि 2 असे मिळाले, तर मला सांगा एक रूट दोघांमध्ये कॉमन मिळालं की नाही. असं म्हणतात की या 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक रूट कॉमन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय कळली पाहिजे म्हणजे की प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन हे त्याच्या रूटनं काय होत असतं सांगा, सॅटिस्फाय होत असतं. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन हे त्याच्या रूटनं सॅटिस्फाय होत असतं. अरे म्हणजे काय होत असतं, एक उदाहरण देतो तुम्हाला बघा. समजा x स्क्वेअर मायनस 5x मायनस 6 इज इक्वल टू 0 हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ह्याचे जर तुम्ही समजा रूट्स काढले तर -6 ला स्प्लिट करा, डिफरन्स मायनस पाहिला पाहिजे, म्हणजे x मायनस 6 x प्लस 1 इज इक्वल टू 0 हे त्याचे फॅक्टर्स पडतील. मग एकदा हे ब्रॅकेट 0 एकदा ते ब्रॅकेट 0 म्हणजे x इक्वल्स 6 और x इक्वल्स काय सांगा -1. ह्या म्हणतात रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि ह्या रूटनं किंवा ह्या रूटनं हे इक्वेशन काय होत असतं, सॅटिस्फाय होत असतं. म्हणजे x च्या जागी
जर का ते मी रूट रिप्लेस केलं, ते रूट कुठलं हे घ्या तुम्हाला पाहिजे ते घ्या. जर एक्सच्या जागी जे काही रूट आहे ते मी रिप्लेस केलं तर RHS म्हणजे 0 यायला पाहिजे आन्सर. म्हणजे थोडक्यात बघा, मी हे घेणार आहे रूट, तर -1 चा स्क्वेअर -5 इंटू -1 पुढे -6, याचा आन्सर कंपल्सरी 0 यायलाच पाहिजे. चेक करा. -1 चा स्क्वेअर +1 मायनस इंटू मायनस +5 5 × 5 आणि -6 पुढचे हे झाले 6 6 - 6 0 येते. याला म्हणतात एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन इज सॅटिस्फाईड बाय इट्स रूट. त्याच्या रूटनं काय होत असतं, ते इक्वेशन काय होत असतं, तर ते सॅटिस्फाय होत असतं. मग आता आपला प्रॉब्लेम काय आहे वाचा बघा. ABC आर इन जीपी. ABC कशामध्ये सांगा, हे जीपी मध्ये. आणि या दोन इक्वेशन्सना एक रूट कॉमन आहे किंवा दोन्ही इक्वेशनना कॉमन रूट्स आहेत असं असेल तर हे प्रूव्ह करा असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. थोडंसं अवघड आहे, पण हा जर प्रश्नाचा अर्थ नीट समजला ना सगळं की सोल्युशन तुम्हाला नक्की सोपं होईल. ठीक आहे बघा. ABC आर इन जीपी, मग याचा अर्थ B² इक्वल्स काय असतं सांगा, AC. ABC आर इन जीपी म्हणजे B² इक्वल्स AC. आता निदान चॅप्टर संपत आलाय तर हे तुम्हाला कळलं पाहिजे. ABC आर इन जीपी चा दुसरा अर्थ काय सांगा, तर B² इक्वल्स AC. देअरफॉर B इक्वल्स रूट ऑफ AC. अर्थ दोन्हीचा एकच आहे. रूट घेतला आपण तर B इक्वल्स, अरे हे जॉमेट्रिक मध्ये आपण पाहिलेलं आहे, B इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ AC असतं किंवा जॉमेट्रिक मीन जो असतो ना आपला, तो रूट ऑफ AC एवढा असतो. आता हे इक्वेशन आपण पहिल्यांदा एक बघूया आणि त्याचे रूट्स मिळवूया. तसे आपण दोन रूट्स मिळवूया. कन्सिडर इक्वेशन लिहूया आपण. ax² प्लस ट्वाइस bx काहीतरी, ax² प्लस ट्वाइस bx प्लस c इक्वल 0 हे इक्वेशन. आपण याचा आता रूट्स मिळवायचा प्रयत्न करूया. बघा, ax² ॲज इट इज प्लस ट्वाइस सांगा b म्हणजे काय, वर बघा रूट ऑफ AC इंटू x आणि प्लस c ॲज इट इज इक्वल टू 0. आता पुढची स्टेप फार काळजीपूर्वक बघा सगळ्यांनी. देअरफॉर या टर्मला मी रूट a इंटू x चा ब्रॅकेट स्क्वेअर देतो. चेक करा, रूट a चा स्क्वेअर a आणि x चा स्क्वेअर x² प्लस ट्वाइस काही नाही, हे रूट a रूट c जरा मी वेगळे करतो बस, इंटू x मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे वेगळे चालतात, प्लस ही जी टर्म आहे ना रूट c चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. चेक करा बरं, रूट c चा स्क्वेअर किती येतो, अर्थात रूट c चा स्क्वेअर किती येतो, तर c येतो. स्टेप कळली का बघा. आता याच्याकडे नीट पहा, हा रूट ऑफ ax प्लस रूट c चा तो ब्रॅकेट स्क्वेअर आहे. चेक करा आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर इथे आहे, लास्ट टर्म स्क्वेअर इथे आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे बघा इथे आहे एवढ्या पार्टमध्ये, आणि त्याचे डबल ट्वाइस पण आहे, म्हणजे हा झाला ब्रॅकेट स्क्वेअर. मग टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. तर काय म्हणालं, रूट ax प्लस रूट c इक्वल्स 0. रूट c ट्रान्सफर आणि ह्याने डिवाइड करायचं म्हणजे x इक्वल्स मायनस रूट c अपॉन रूट a. याला म्हणतात रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. या इक्वेशनचं तुम्हाला एक रूट मिळालं. मग आता हेच रूट याचं पण आहे असं त्यांना म्हणायचं आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला हेच रूट आहे जे वरच्या इक्वेशनचं रूट आहे, दोघांमध्ये एक रूट कॉमन आहे असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट द इक्वेशन खालचं सांगा कुठलं आहे, px² प्लस ट्वाइस qx प्लस r इक्वल 0 also has the root x equals minus root c upon root a. या इक्वेशनचं देखील हेच एक रूट आहे म्हणून त्यांनी सांगितले. म्हणजे हे इक्वेशन या रूटनं काय व्हायला पाहिजे सांगा, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. देअरफॉर
द इक्वेशन कोणतं सांगा, हे px स्क्वेअर प्लस ट्वाइस qx प्लस r इक्वल्स 0 must be satisfied by x equals minus root c upon root a. एक्सच्या या व्हॅल्यूमध्ये इक्वेशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे, कारण त्या इक्वेशनला देखील हेच रूट आहे असं त्यांनी प्रश्नात सांगितलं. काही नाही, मग एक्सच्या जागी ते रिप्लेस करायचं आणि इक्वल्स काय यायला पाहिजे 0. देअरफॉर p इनटू ब्रॅकेट हा एक्सच्या जागी कोण सांगा, मायनस रूट सी अपॉन रूट ए चा स्क्वेअर प्लस ट्वाइस क्यू. एक्सच्या जागी कोण सांगा, मायनस रूट सी अपॉन रूट ए प्लस आर इज इक्वल टू काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. आता हा स्क्वेअर करूया. देअरफॉर p इनटू हा सांगा रूट मायनसचा स्क्वेअर प्लस रूटचा स्क्वेअर म्हणजे c आणि खाली रूट ए चा स्क्वेअर म्हणजे काय आला a प्लस इनटू मायनस मायनस ट्वाइस क्यू रूट c अपॉन रूट a प्लस r अपॉन 1 इज इक्वल टू 0. आता मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर a करायचं आहे, a सगळ्यांचं. मला सांगा याला काही मल्टिप्लाय करायला लागेल का, काही नाही. मग pc ऍज इट इज मायनस ट्वाइस q रूट c ऍज इट इज. हा आता मला सांगा खाली इथं खालची जी टर्म आहे ना, इथं खालची टर्म ती रूट ए अशी टर्म आहे बघा, रूट ए. मग याला खालीवर आपण रूट ए न जर मल्टिप्लाय केलं, रूट ए इंटू रूट ए, तर डिनॉमिनेटर सेम होतील की नाही. म्हणजे इथं आपल्याला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे, इथं आणि खालीवर रूट ए न केलं पाहिजे. बघा रूट ए न केलं प्लस इथं वन डिनॉमिनेटर आपल्याला ए करायचं आहे, मग इथं इंटू ए केलं पाहिजे, इंटू इथं पण काय केलं पाहिजे सांगा, ए केलं पाहिजे. बरोबर. मग काय झालं सांगा, इथं आर इंटू ए म्हणजे आर ए आणि इज इक्वल टू काय आहे तर 0 आहे. इज इक्वल काय केलं, स्टेप कळली का बघा. सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय केलं आपण, सेम केलं. सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय केलं आपण, सेम केलं. ठीक आहे. आता पुढे कंटिन्यू करूया. तो जो डिनॉमिनेटर मधला a आहे तो आपण 0 मध्ये ट्रान्सफर करून टाकूया. डिनॉमिनेटर मधला जो a आहे तो काय करूया आता आपण, तो 0 मध्ये ट्रान्सफर करून घेऊ. म्हणजे बघा हा a आहे ना, हा ट्रान्सफर करू. मग काय राहिलं सांगा, शिल्लक काय काय राहिलं वाचा बरं. तर pc मायनस ट्वाइस q रूट c इंटू रूट a प्लस आर ए इज इक्वल टू काय झालं 0. आता शो दॅट मध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर मला कुठेही सी दिसत नाही बघा. शो दॅट कडे ते वरती शो दॅट आहे, त्यात मला कुठेही सी चा पार्ट दिसत नाही. मग मी तो सी कसा कसा रिप्लेस करतो बघा. वाटलं तर इक्वेशन लिहूया, अगदी वरती स्टेप होती ना, त्याला इक्वेशन लिहूया. नीट लक्ष द्या. p इंटू चला पहिले सी म्हणजे काय सांगा, इथनं सांगा मला सी म्हणजे काय. तर b स्क्वेअर अपॉन a बघा नीट, b स्क्वेअर अपॉन a मायनस ट्वाइस q. हे बघा हे रूट a इंटू रूट c. अरे हेच आहे ना बघा, हे रूट a इंटू रूट c आहे की नाही बघा. हे काय रूट a इंटू रूट c म्हणजे रूट ac आहे ना, ते रूट ac म्हणजे b, रूट ac म्हणजे b प्लस आर ए ऍज इट इज इक्वल टू 0. याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे. मला पुन्हा सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय करायचं आपल्याला, a करायचं आहे, a. मग ह्याला ऑलरेडी आहे म्हणजे pb स्क्वेअर ऍज इट इज प्लस ह्याला खाली सॉरी प्लस नाही मायनस, हा ह्याला तुम्हाला a ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे मायनस ट्वाइस qba मल्टिप्लाय केलं, ह्याला a ने मल्टिप्लाय करायला लागेल प्लस ra स्क्वेअर आणि इज इक्वल टू 0 ऍज इट इज. त्यातला a ट्रान्सफर करा, फायनल आन्सर आलं pb स्क्वेअर मायनस ट्वाइस qba प्लस ra स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे प्रूव्ह करायचं होतं, आलं का बघा. शो दॅट वरती बघा तिकडे pb स्क्वेअर इथे आहे, pb स्क्वेअर मायनस ट्वाइस qba प्लस ra स्क्वेअर इक्वल 0. आता आपण ज्या ज्या ठिकाणी b स्क्वेअर इक्वल्स ac किंवा b इक्वल्स रूट ac वापरलं त्या त्या ठिकाणी फ्रॉम 1 असं आपल्याला काय दिलं पाहिजे, रिझन दिलं पाहिजे. लक्षात राहायचं आहे तुम्हाला. या प्रकारे हा क्वेश्चन सोडवायचा. हे दोन्ही क्वेश्चन आता जे आपण शेवटी घेतले ना हे थोडेसे अवघड आहेत. आता याच्या पुढे जे काही
4-5 क्वेश्चन 3-4 क्वेश्चन जे काही राहिलेत ते आता मी तुमच्या नेक्स्ट पिरियडमध्ये घेणार आहे, पण ते त्या मानानं खूप सोपे आहेत. आणि हे झाल्यानंतर सिक्वेन्स सिरीज हा लेसन सगळ्याच्या सगळा पुन्हा रिवाइज करून काढा. हा लेसन आपल्याला जेई करता सीईटी करता दोन्ही करता फार महत्वाचा लेसन आहे, हे डोक्यात ठेवा. लक्षात आलं?